तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा मैत्रिणींनो, खूप दिवस झाले आपला व्हिडिओ जो आहे तो अजिबात आलेला नाही आहे. हे तुम्हाला माहीत आहे, कटिंग स्टिचिंगचं जे आहे माझं चॅनल आहे आणि त्याच्यावर मी रोज डेली किंवा 1-2 दिवसाआड जे आहे ते कटिंगचा किंवा ब्लाऊज डिझाईनचा, स्टिचिंगचा, तर अशा पद्धतीचे व्हिडिओ मी अपलोड करत असते. पण काय झालं ना, खूप मोठं म्हणजे आता सध्या खूप जास्त गडबड चालू आहे. त्याच्यामुळे ना जे आहे ते कटिंगचा किंवा स्टिचिंगचा कुठल्याही प्रकारचा जो व्हिडिओ आहे तो मी अपलोड केलेला नाही आहे. कारण खूप जास्त म्हणजे प्रमाणात जे आहे ते गडबड चालू आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे, तर आता मे महिन्यामध्ये जो आहे तो अधिक मास चालू होणार आहे. त्याच्यामुळे जी लग्नाची गडबड आहे तर ते खूप जास्त प्रमाणात आहे. तर मी म्हणून म्हटलं की चला तुमच्यासोबत एक छोटासा व्हिडिओ शेअर करत आहे. कसा वेळ जातो ना सकाळपासूनचा, तर काही कळतच नाही आहे अजिबात. वेळ म्हणजे असा चुटकीतून असा म्हणते ना, वेळ निघून जातो, असं काही माझ्यासोबत होत आहे. सकाळपासून पाहान तर म्हणजे काम 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 याचं द्यायचं आहे, डोक्यात सतत तेच चालू राहतं. याचं द्यायचं आहे, त्याचं द्यायचं आहे, त्याची साडी पिकोफॉल करायचं आहे, याचं ब्लाऊज कटिंग करायचं आहे, उद्या एवढे ब्लाऊज द्यायचे, परवा तेवढे ब्लाऊज द्यायचे आहे, हे असं चालू राहतं. तर बघा, मी आता गेली होती दुकानात, म्हणजे शॉपवर 12 वाजता, तर आता 5:30 वाजलेले आहे. तर आत्ताशी आलेली आहे. म्हटलं थोडंसं चहा प्यावं, चहा पिल्याशिवाय काही एनर्जी येत नाही. तर चहा पिते आणि नंतर आणखी जाते. तर तेव्हा आणखी गेल्याच्या नंतर मी डायरेक्ट 8:30 पावणे 9 वाजते, 9-10ही वाजू शकते येण्यासाठी. याची काही गॅरंटी नाही आहे येण्याची. जाण्याचा टाईम तो आपल्यावर असतो, पण येण्याचं पण काहीच गॅरंटी नाही. कारण सीझन असल्यामुळे आणि आपण जर कोणाचे कपडे घेतले शिवायला तर आपल्याला ते वेळेवर देणं भागच असतं, ते द्यावंच लागतं. तर म्हणून सांगत आहे तुम्हाला, अजिबात वेळ मिळत नाही. तर चहा ठेवलेला आहे, म्हटलं चहा घ्यायचा आहे मला थोडंसं आणि लगेच निघायचं आहे. तर तुमच्यासोबत म्हटलं थोडंसं बोलावं. तर बघू शकता, सपोर्ट असू द्या. खूप दिवस झाले तर आपले व्हिडिओ येतच नाही आहे. मी एवढी मेहनत करून, म्हणजे जो ग्राफ असतो तो असा वर नेलेला होता, तर तो पूर्ण आता मी व्हिडिओ 8 दिवस झाले असेल टाकला नाही आहे. तर त्याच्यामुळे पूर्ण खाली आलेला आहे. एवढा ग्राफ वर नेण्यासाठी आपल्याला किती मेहनत लागते, हे जे यूट्यूबर असतात ना, ते काम करतात त्यांनाच माहीत असते. तर तो आता पूर्ण डाऊन झालेला आहे. मला खूप टेन्शन येत आहे. आणि किती मेहनत करून आपले जे ॲरो असतात, तर आपण ते ग्रीन व्हायला किती वेळ लागतो आपल्याला लागते, तर ते सुद्धा तुम्हाला माहीत असेल. तर ते ॲरो आता म्हणजे ग्रीन नाही म्हणजे ग्रीन झाले होते, ते आता हे झालेले आहे व्हाईट. तर खूप म्हणजे टेन्शन येतं आणि मन पण दुखते, कारण की एवढी मेहनत लागतं आपल्याला. रोज व्हिडिओ टाका, टाईमवर टाका, वेळेवर. त्यानंतर शॉर्टसुद्धा एकाच टाईमला टाका, व्हिडिओसुद्धा ज्या टाईमला तुम्ही रोज अपलोड करता वेळातला वेळ काढून व्हिडिओ शूट करा, एडिट करा आणि वेळेवर अपलोड करा. तर हे सगळे जे असतात, आपण रोज 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 जे आपण मेंटेन करतो आपला टाईम, त्या टाईमाला फिक्स आणि त्याच्यानंतर जर अशी गॅप आली आणि तो ॲरो डाऊन झाला तर खूप जास्त मन दुखतं. तर प्लीज असं म्हणजे थोडे व्हिडिओ बघा. तर मी व्हिडिओ शूट केलेले आहे, ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. पण आता थोडी धापड चालू असल्यामुळे थोडी गॅप झालेली आहे. जे माझे आधीचे व्हिडिओ आहे चॅनलवरती तुम्ही जाऊन बघा. डिझाईनचे आहे, काही कटिंगचे आहे, काही स्टिचिंगचे आहे. तर चला, आता आपण सर्वात पहिले चहा पितो. वेळ होत आहे तर लगेच जायचं आहे. सर्वात पहिले चहा पिते आणि मग नंतर निघणार आहे. तर तुम्हाला दुकानात गेल्याच्या नंतर मी दाखवणार आहे आज किती ब्लाऊज शिवले. कमीत कमी आज मी पहिले कस्टमर गेल्या कस्टमर हँडल करा, त्यांचे मापं घ्या, लिहा. त्यानंतर कटिंग करून दिले होते, 5 ब्लाऊज दिले होते कटिंग करून, तर घरून. तर आता ते 5 पैकी 4 झालेले आहेत शिवून. काही पाठवले हुक बटन, म्हणजे ते हेमिंग वगैरे सगळं आड हुक तयार करायला, फिनिशिंग करायला. तर आता एक मशीनवर लागलं आहे आणि त्यानंतर आणखी परत शिवायचं आहे. तर असं असतं टेलरचं जे आहे ते दुनिया. खूप म्हणजे टेलरची दुनिया बिझी असते. असं नाही सगळ्यांचीच असते, सगळेच असतात आपापल्या कामानुसार. पण हे जे असते अंगावरचं काम असते, तुम्ही जेवढं घ्याल तेवढे तुम्ही बिझी राहता. आणि जर तुमचा म्हणजे तुमची चांगली फिनिशिंग, फिटिंग हे सगळं जर तुमचं व्यवस्थित असेल तर तुम्हाला कस्टमरची अजिबात कमी पडत नाही. म्हणजे तुमच्या जवळ जे आहे ते हिवाळा असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, 3ही ऋतू असो, तुमच्याजवळ कस्टमर येणार म्हणजे येणारच. जर तुम्हाला टेलर बनायचं असेल, परफेक्ट टेलर बनायचं असेल, तर तुम्ही 3च गोष्टीकडे महत्त्व द्या. तुमची जी कटिंग आहे ती व्यवस्थित करा, स्टिचिंग व्यवस्थित करा, फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित करा आणि कस्टमरांना
जे तुम्ही तारीख सांगितली आहे त्या तारखेलाच तुम्ही कस्टमरना ब्लाऊज म्हणजे जे काही असेल तुमच्याकडे शिवायला टाकलं ते त्या तारखेलाच द्या. तर तुमच्याकडे कस्टमर जे आहे ते अजिबात कस्टमरची कमी तुम्हाला पडणार नाही आहे, मी गॅरंटी सांगते. तर असंच काही होत आहे माझ्यासोबतसुद्धा. मी जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा मला अजिबात वाटत नव्हतं की माझ्याकडे एवढे कस्टमर येणार किंवा एवढे कस्टमर मला मिळणार. तर अजिबात गॅरंटीच नव्हती मला की मी एवढं सगळं म्हणजे करू शकणार, ग्रो करू शकणार. कारण की सुरुवातीला आपल्याला भीती वाटत असते की आपण हे एवढं सगळं करून कसं करून, कस्टमर कसे येणार, कुठून येणार, काय येणार, आपल्याला काहीच माहीत नाही. पण आपण जसं हे बिझनेसमध्ये आपण ग्रो होत जातो, आपल्या चुका सुधारतो, शिवत जातो. कटिंग स्टिचिंग हे जे असतात, कटिंग आपल्याला आणि स्टिचिंग अनुभवानुसार जसजसे आपण जास्त ब्लाऊज शिवल्या जातं तसं आपल्याला याचा अनुभव येत जाते आणि त्याच्यानुसार आपण म्हणजे एक्सपर्ट बनत जातो. तर तसंच हे काम आहे. तर तुम्हाला जर नवीन स्टार्ट करत असेल, तो करणार असाल किंवा शिकत असाल किंवा तुम्हाला याच्यामध्ये करायचं असेल करिअर किंवा छोटंसं बुटीक उघडायचं असेल, तर तुम्ही फक्त 3च काम करा. आणि तुम्हाला जर परफेक्ट ब्लाऊज आणि ड्रेस आणि पिकोफॉल एवढं जरी तुम्हाला व्यवस्थित शिवता येत असेल ना, तर तुम्ही नक्की डेअरिंग करा. एक छोटंसं दुकान घ्या आणि तुम्ही चालू करा. तुम्हाला बघा रिझल्ट तुम्हाला 6 महिने तुम्हाला थोडंसं म्हणजे त्रास होणार, पण त्याच्यानंतर जर तुमचं म्हणजे चांगली फिनिश मिळत नाही. तर चला आता मी एवढंच सांगते. तर माझे आधीचे व्हिडिओ आहेत तर तुम्ही जाऊन नक्की बघा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.